दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे दुपारी घडलेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलींना महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली। या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। सुमारे 10 ते 12 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यात जखमी झालेले विद्यार्थी आहेत लक्ष्मी शंकर गांगुडे वय 16 वर्ष, ओम शंकर आहेर वय 16 वर्ष, वैष्णवी उर्फ समृद्धी सतीश पवार, रोहित साहेबराव पवार, शुभम ज्ञानेश्वर पवार, पायल शंकर गांगुडे, वर्षा निवृत्ती गोधडे, सविता शंकर गांगुडे, शुभम कैलास महाले, मयूर रमेश महाले हे सर्व 16 वर्ष तसेच 16 वर्षाच्या आतील आहेत। या विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। काही विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही। रुग्णालयात डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत। अपघाताच्या वेळी वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि तातडीने आवश्यक उपचार तसेच सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय। स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावरील वेग मर्यादा आणि सुरक्षा उपाय याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।